तुझ्या कार्य आणि मग हळू माग घ्यायचं एकदम स्लोली घेतो मग पब्लिक घेतो ठीक आहे. मग हे ह्याचं परत माग घ्यायचं बसले पाहुणे मग इकडे घ्यायचं मग इकडं आणायचं आणि हे जे आणून ते करायचं. तुमचा फोटो काढलाय नाही काढला मग काढलाय इथं काढलेत माझा काढ की फोटो माझा फोटो काढ की म्हणलं माझा फोटो काय पण कसं घेता येईल एकच मिनिट त्यानंतर स्नेहभोजन पाहुण्यांचं आगमन होत आहे. काढू बरा विश्रामामध्ये सगळे वसंतदादा पाटील विद्यालय प्राथमिक विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स रेहमतपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ 2016-2017 या वर्षानिमित्त आज आपण उपस्थित आहोत. कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री लोकनियुक्त नगराध्यक्ष नगर परिषद रेहमतपूर. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे मान्य श्री सतीश धुमाळ साहेब, सदस्य जिल्हा परिषद सातारा आणि जिल्हा नियोजन समिती सातारा. आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते आदरणीय प्राध्यापक डॉक्टर श्री हनुमंतराव कराळे पाटील, सचिव शिवांजली कृषी शिक्षण प्रसारक मंडळ मलकापूर कराड आणि तसेच सर्व उपस्थित असलेले आदरणीय मान्यवर, या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करते.
राजाधिराज गणराजाला वंदन केल्यानंतर ज्या शाळेच्या ज्ञानाने माझी बुद्धी पवित्र झाली, तळहाताच्या फोडाप्रमाणे ज्यांनी मला जपलं ते माझे सर्व गुरुजन वर्ग आणि ज्यांच्या प्रेरणेने काहीतरी करून दाखवण्याची उमेद निर्माण केली ते आपण सर्वजण. आजचा दिवस म्हणजे शब्दांना हिरवी पानं फुटण्याचा दिवस. आजचा दिवस म्हणजे ओठांना सुरेल गाणं सुचण्याचा दिवस. आजचा दिवस म्हणजे पाखरांना काहीतरी मिळण्याचा दिवस. आणि आजचा दिवस म्हणजे चंद्र ही खिडकी ओढण्याचा दिवस. या शुभ प्रसंगी आपण सर्वजण जमलात. पक्ष्यांचा किलबिलाट, सागर लहरींचा खळखळाट, वाऱ्यांचा गोंगाट यामध्ये सुद्धा एक संगीत आहे. निसर्गातील संगीताचे आरोह अवरोह नकळत जीवन संगीतात नेतात आणि अलगद ओठी बोलतात. तू बुद्धी दे, तू तेज दे. सुरुवात करत आहोत ईशस तवणाने. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. पद्मश्री डॉक्टर वसंतदादा पाटील शिक्षण संस्था संचलित वसंतदादा पाटील विद्यालय प्राथमिक विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स रहमतपूर या संयुक्त विद्यमानं संपन्न होणारं सन 16-17 या शैक्षणिक वर्षामधील वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरणाच्या या अत्यंत चांगल्या आणि वार्षिक कार्यक्रमासाठी आणि विद्यार्थ्यांना शाबासकी देण्यासाठी मान्यवर उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं मी सुरुवातीला शाळेच्या आणि संस्थेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री अनुराजी कोरे, लोकनियुक्त नगराध्यक्ष रहमतपूर नगर परिषद रहमतपूर. दुसऱ्यांदा नगराध्यक्षाचा मान मिळाला आहे. पत्नी नगराध्यक्ष होत्या असा सुयोग किंवा अशा पद्धतीचा असणारा योग फार दुर्मिळ येतो. असे आजचे आपले अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सतीश धुमाळ, सदस्य जिल्हा परिषद सातारा व सदस्य जिल्हा नियोजन समिती सातारा आणि याचबरोबर प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले माननीय हनुमंतरावजी कराळे साहेब. हनुमंतराव कराळे साहेबांच्या विषयी पिंपरी माध्यमिक शाळेमध्ये असताना त्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच्या अगोदरही करायला 1-2 कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा योग आला होता. मुलांच्या दृष्टीने यांची ओळख सांगत असताना मराठी विषयामध्ये विद्यापीठात प्रथम सुवर्ण पदक प्राप्त केलेले, अनेक सामाजिक संस्थांमध्ये कार्य केले. आज अखेर 16 पुस्तकांचं लेखन, 7 उत्कृष्ट ग्रंथांना वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय. वक्तृत्व स्पर्धेत आणि निबंध स्पर्धेमध्ये राज्यांमध्ये त्यांनी अत्यंत चांगल्या रीतीनं कार्य केलंय. अलीकडच्या भावी जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षेसाठी त्यांनी माऊली ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून ते कार्य करताना दिसून येतात. ग्रंथमित्र म्हणून त्यांची ओळख दिसून येते. असे आपल्याला आजचे प्रमुख व्यक्ती प्राप्त झाले. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे व्हाईस चेअरमन केशवदादा राऊत, टंगसाळे साहेब, शशिकांत भोसले नगरसेवक रहमतपूर, आजी माजी मुख्याध्यापक व सतीश धुमाळ साहेब यांच्याबरोबर उपस्थित असलेले धुमाळ सर, त्यांचे सहकारी, विद्यार्थी मित्र आणि माझे सहकारी मित्र, या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं काही गोष्टी नमूद करू इच्छितो. सन 1969 मध्ये कैलास शशीगुलाबराव माने यांच्या प्रेरणेनं स्थापन झालेल्या या संस्थेमध्ये पहिल्यांदाच हे हायस्कूल ओपन झालं. अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये या विद्यालयाची वाटचाल सुरू झाली. या विद्यालयानं त्या खडतर परिस्थितीत मात करून
सर्व सेवक आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याच्या माध्यमातून संस्थेनं मात करून अत्यंत चांगल्या रीतीने हे का विद्यालय सुरू केलेलं दिसून येतं. यामध्ये आज प्राथमिक विद्या मंदिर, ज्युनियर कॉलेज, आर्ट्स कॉमर्स सायन्स, माध्यमिक विद्यालय असा एकूण परिसर किंवा वटवृक्षाच्या मध्ये रूपांतर झाल्याचं दिसून येतं. या शाळेच्या गतवर्षीचा शालांत परीक्षेचा निकाल 98% दिसून येतो. शालांत परीक्षेमध्ये केंद्रामध्ये 96.20% म्हणून केंद्रात पहिली विद्यार्थिनी आलेले. आर्ट्सचा फॅकल्टीचा निकाल 74.71% आहे आणि कॉमर्सचा निकाल 96%, तर सायन्सचा निकाल 90.40% आहे. NMSची गतवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा नव्हती, पण NMS परीक्षा जी 8वीची होती यामध्ये 12 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत आणि त्याच्या अगोदर ज्या शिष्यवृत्ती परीक्षा झाल्या 4थी आणि 7वीच्या या परीक्षांमध्ये या विद्यालयाचा आणि प्राथमिक शाळेचा अत्यंत मोलाचा वाटा असतो आणि यापुढे तो तसाच राहू शकेल. गतवर्षी पंचक्रोशीमध्ये झालेल्या 5वीच्या गुणवत्ता स्पर्धेमध्ये इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती धारक प्राप्त झालेले दिसून येतात. या शैक्षणिक विभागाच्या बरोबरच विद्यालयानं क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरती आपले विद्यार्थी पाठवलेले दिसून येतात. अशा पद्धतीनं सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं ध्येय घेऊन प्राप्त झालेल्या या संस्थेचा अधिक भरभराट विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माझे शिक्षक सहकारी आणि संस्था संचालक सदैव कार्यरत असतात. या विद्यार्थ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं आणि पारितोषिक वितरणाच्या समारंभाच्या निमित्तानं हे सर्वजण मान्यवर इथं लाभलेत. या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि मी माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ 2016-17च्या या अकॅडमिक इयरसाठी आपण सगळेजण उपस्थित आहात. मान्यवरांचं आम्ही इथे छोटासा एक सत्कार सोहळा घेत आहोत. तुम्ही आवर्जून इथं उपस्थित राहिला आणि हे आमचं कर्तव्य आम्ही समजतो की तुम्ही आल्यानंतर आम्ही तुमचा सत्कार करणे. मी प्राचार्यांना विनंती करते की नियोजन समिती सातारा आपण साहेबांचं यथोचित सत्कार करावा असं मी आपणास विनंती करते. तसेच रहमतपूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आदरणीय श्री आनंद कोरे साहेब आपणही इथं उपस्थित राहिला. मी सरांना विनंती करते की त्यांनी साहेबांचा सत्कार करावा. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर श्री हनुमंतराव कराडे साहेब, सचिव शिवांजली कृषी शिक्षक प्रसारक मंडळ मलकापूर कराड यांचाही सत्कार सरांनी करावा अशी विनंती. पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील शिक्षण संस्था रहमतपूरचे व्हाईस चेअरमन आदरणीय श्री किसनदादा राऊत हेही उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करते की त्यांनी सरांचाही सत्कार करावा. तसेच नगरसेवक नगर परिषद रहमतपूरचे नूतन नगरसेवक माननीय श्री शशिकांत भोसले साहेब हेही उपस्थित आहेत. सरांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक आदरणीय श्री खांडे सर यांना मी विनंती करते की आपण माननीय श्री अनिलरावजी माने युवा नेते यांचा आपण सत्कार करावा याची आपणास विनंती आहे. श्री बापूसाहेब कृष्णराव धुमाळ हेही आवर्जून उपस्थित राहिले. मी खांडे सरांना विनंती करते की आपण सरांचा सत्कार करावा. वसंतदादा पाटील विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री साळुंके सर हेही उपस्थित आहेत. सरांना विनंती आहे की आपण साळुंके सरांचा सत्कार करावा. माजी प्राचार्य श्री PP माने सर यांचाही सत्कार सर करतील. मी पर्यवेक्षकांना विनंती करते की आपण राजेंद्र निवृत्ती शिंदे सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार करावा. तसेच तानाजीराव राऊत हेही उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार सरांनी करावा. जनार्दन भीमराव धुमाळ तसेच राजेंद्र नरसिंग धुमाळ, प्रकाश महादेव धुमाळ या सर्व मान्यवरांचा सत्कार पर्यवेक्षक करतील अशी मी आपणास विनंती करते. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा
हार्दिक स्वागत आणि धन्यवाद आपण उपस्थित राहिला. यानंतर आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. मी कदम सरांना विनंती करते की आपण पारितोषिक वितरण सोहळ्याचा कार्यभार घ्यावा. आनंदाचे पक्षी उडाले, बक्षिसांचे मोर थुई थुई नाचू लागले, फुलपाखरे ही बागडू लागली, धुंदीत आनंदाच्या नाहून निघाली. चला उभारा शुभ शिडे ती गर्वाणे वरती, कथा या खुळ्या सागराला, अनंत आमची ध्येय सक्ती, अनंत आशा किनारा तुला पामराला. असं समुद्राला ठणकावत आमची ही चिमुरडी विद्यार्थी आहेत. ते अनेक स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि आज त्यांची जी कौतुकाची थाप आहे, पाठीवरची थाप आहे, तो आज सोहळा इथं सादर होतोय. मी आर्यन कदम सरांना विनंती करते की आपण पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यभाग आपल्या हाती घ्यावा. धन्यवाद मॅडम. सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. आज 30/12/2016 वसंतदादा पाटील प्राथमिक विद्यामंदिर विद्यालय प्रशालेय आपण वार्षिक पारितोषिक वितरणाचा सोहळा आयोजित केला. 2016 वर्षाला निरोप देता देता आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना वर्षभर केलेल्या कामाचे मधुर या पारितोषिकीच्या माध्यमातून मिळणार आहे. महत्वाकांक्षा असल्याशिवाय केल्याशिवाय महत्वाकांक्षा पूर्ण होत नाही. प्रत्येक वर्षी अशीच मेहनत करून प्रथम 3 क्रमांक मिळवणाऱ्या व विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करावं. यासोबत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी. याकरिता मान्यवर यांना मी विनंती करतो त्यांनी विद्यार्थी द्यावं. प्रथम इयत्ता 8वी मध्ये आर्थिक राष्ट्रीय या घटकासाठी इयत्ता 8वी मध्ये NMMS दरवर्षी 6,000 रुपये शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी या परीक्षेतून होतात. 4 वर्ष या विद्यार्थ्यांना वार्षिक 6,000 रुपये शिष्यवृत्ती मिळते. यामध्ये आपल्या विद्यालयातील भिगणारे मिताली संजय तिला प्रमाणपत्र आणि शिल्ड देण्यात येत आहे. गायकवाड धनश्री संजय, क्षीरसागर यश उद्धव, गायकवाड दिव्या पोपट, माने अमिता आबास, सावंत आदित्य संजय, रवींद्र, माळी प्रथमेश राजेंद्र, शिंदे संकेत मानसिंग, गायकवाड वैशाली रामचंद्र, भोसले धनश्री संभाजी. इयत्ता 5वी साठी नाझरी टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षा त्या देण्यात आलेल्या होत्या आणि इयत्ता 5वी मधील यामध्ये विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये चव्हाण समीक्षा नितीन, पाटील श्रेयस दिनकर,
गपरे वेद संपत, शेडगे संकेत संतोष, किरवे गिरीश विकास, गाडगे सोहम संतोष, पागल दिव्या पासून, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा गतवर्षी झाली. यामध्ये या विद्यालयाची निकम काश्मीरा सतीश हिनं केंद्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवला 96.20%. हिला कैलासवासी आदेश हंबीराव माने यांच्याकडून यांच्या स्मरणार्थ सुरेखा हंबीराव माने यांच्याकडून 1000 रुपये, चंद्रहार लोखंडे यांच्या स्मरणार्थ श्री मनोहर चंद्रहार लोखंडे यांच्याकडून, त्यानंतर जाधव सर यांच्याकडून 400 रुपये प्रमाणपत्र आणि शील्ड देण्यात येईल. पालक असतील तरी पालकांनी सुद्धा बक्षीस स्वीकारण्यास यावे. शालांत परीक्षेत द्वितीय क्रमांक शेटे शर्वरी उमेश 94%, प्रमाणपत्र शील्ड देण्यात येत आहे. क्षीरसागर प्रणव विकास तृतीय क्रमांक 94%. हिंदी विषयामध्ये प्रथम येणाऱ्या या विद्यार्थ्याला सौ धुमाळ मॅडम यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. पालक जरा उपस्थित असतील त्यांनी कृपया बक्षीस स्वीकारण्यास पुढे या. भोसले अनिकेत राजाराम तृतीय क्रमांक, इयत्ता 12वी आर्ट्स बंडरकर पूजा ज्ञानेश्वर प्रथम क्रमांक 77.89. सौ धुमाळ मॅडम यांच्याकडून 1000 रुपये. कदम कोमल भरत 12वी आर्ट्स 77.54. बारावी आर्ट्स बाबर स्नेहल सुखदेव तृतीय क्रमांक. 12वी कॉमर्स काळभोर सोनाली शामराव प्रथम क्रमांक. गायकवाड माधुरी सतीश द्वितीय क्रमांक. आता समजा फोटो काढायचे तुम्ही शिकून चालू ना. पवार मयूर सूर्यकांत 12वी कॉमर्स. रेकॉर्डिंगला पण दाखवलं. 12वी सायन्स क्षीरसागर धनश्री संजय, राऊत सोनाली लक्ष्मण द्वितीय क्रमांक. प्रमाणपत्रांनी सुरू झाली की 12. क्षीरसागर दीप्ती प्रभाकर 12वी मध्ये बोर्डाच्या परीक्षेत तृतीय क्रमांक आलेले. तो दाखवलं की फोटो काढला संपला पुन्हा दाखवलं. राज्य आणि विभाग यासाठी बागवान सर पुढील यानंतर आपण वळत आहोत क्रीडा स्पर्धेकडे.
सन 2016 व 17 या वर्षी सुद्धा आमच्या क्रीडा विभागाने दैदिप्यमान यश संपादन केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात येते. प्रथमतः मी निमंत्रित करतोय कुमारे भिंगारी पूजा राहुल. ती दिल्ली स्पर्धेला नॅशनलच्या दिल्ली स्पर्धा चालू आहेत, त्या ठिकाणी ती गेलेली आहे. मी पालकांना विनंती करतो की त्यांनी तिचं बक्षीस घ्यायचं आहे. राष्ट्रीय स्पर्धा जिंकून नाशिक इथे राज्य स्पर्धेमध्ये तिला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे. तायकांदो स्पर्धा सिल्वर पदक, टँगसुडो स्पर्धा गोल्ड पदक. मी पालकांना विनंती करतो, प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की तिला ट्रॉफी, गोल्ड मेडल, प्रमाणपत्र व रघुनाथ श्रीपती साळुंके यांच्या स्मरणार्थ तानाजी रघुनाथ साळुंके माजी प्राचार्य यांच्यातर्फे 25,000चे फिक्स डिपॉझिट केलेलं होतं आणि यामधून व्याजापोटी येणारी रक्कम म्हणून नॅशनलला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण घोषित केलेली होती. ती त्या ठिकाणी 850 रुपये त्यांना बहाल करावी. त्यानंतर बोलवता शेटे शर्वरी उमेश, 11वी सायन्स. राष्ट्रीय स्पर्धा टँगसुडो नाशिक येथे राज्य स्पर्धेत गोल्ड मेडल. दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे. विभागाला तायक्वांदो स्पर्धा झाल्या, सिंधुदुर्ग येथे झालेल्या स्पर्धेमध्ये तिचा सहभाग आहे. त्यासाठी तिला ट्रॉफी, गोल्ड मेडल, प्रमाणपत्र व रघुनाथ श्रीपती साळुंके यांच्या स्मरणार्थ तानाजी रघुनाथ साळुंके माजी प्राचार्य यांच्याकडून 850 रुपयाचं रोख पारितोषिक देऊन तिला सन्मानित करावं. त्यानंतर चव्हाण अनिकेत कृष्णा, 12वी आर्ट्स. राज्यस्तर कुस्ती वालचंदनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये त्याला सिल्वर मेडल मिळालेलं आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखाना या ठिकाणी झालेल्या कुस्तीमध्ये त्याने दैदिप्यमान यश संपादन केलेलं आहे आणि त्या कारखान्यातर्फे त्याला पर मंथली 1400 रुपयाचं मानधन देण्यात येत आहे. त्याला सिल्वर मेडल, प्रमाणपत्र व ट्रॉफी बहाल करण्यात यावी. त्यानंतर माने दीप संतोष, 8वी व नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय टँगसुडो स्पर्धेत त्याला सिल्वर पदक मिळालेलं आहे. ट्रॉफी, सिल्वर मेडल व प्रमाणपत्र. प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्याला बहाल करावं. साळुंके विधानराज तानाजी, 11वी सायन्स. कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये 66 किलो वजन गटामध्ये त्याला सिल्वर पदक मिळालेलं आहे. ट्रॉफी व प्रमाणपत्र. प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्याला बहाल करावं. त्यानंतर माने जान्हवी दशरथ, 6वी ब. सिंधुदुर्ग येथे झालेल्या तायकांदो स्पर्धेमध्ये सिल्वर पदक तिला मिळालेलं आहे. जीतकुंदो स्पर्धा सातारा, सिल्वर पदक. प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करतो की ट्रॉफी, सिल्वर मेडल व प्रमाणपत्र देऊन तिला सन्मानित करावं. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीवर कौतुकाची थाप पडली की मनामध्ये नवा जोश आणि उत्साह निर्माण होतो आणि यापेक्षाही काहीतरी अलौकिक करण्याची नवी उमेद मनामध्ये निर्माण होते. ही उमेद तुमच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठीच आणि तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आजचा हा पारितोषिक वितरण सोहळा. यानंतर प्राथमिक विभागातील यशस्वी विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण करण्यात येईल. सर्वप्रथम बालवाडी लहान गट, प्रथम क्रमांक गायकवाड अनुज रमेश. द्वितीय क्रमांक मुल्ला तुबा अख्तर नवाज. तृतीय क्रमांक माने राजवर्धन अनिल.
द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आलेला आहे कदम प्राजक्ता ज्योतिराम आणि कोळी ईश्वरी कृष्ण. इकडे बघ. यानंतर इयत्ता पहिली प्रथम क्रमांक राऊत कौस्तुभ विकास. द्वितीय क्रमांक कदम वेदांत आनंदराव. तृतीय क्रमांक माने इंद्रनील आबासो. इयत्ता दुसरी प्रथम क्रमांक माने श्रेयसी नंदकिशोर. प्रथम क्रमांक विभागून देण्यात आलेला आहे शेख लुबना आबिद हुसेन. द्वितीय क्रमांक माने सिद्धी नितीन. तृतीय क्रमांक खांडे पार्क संजय. इयत्ता तिसरी पुजारी श्रीधर सुनील प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक साबळे शुभंकर विकास. तृतीय क्रमांक बोळे सौरभ राहुल. यानंतर इयत्ता चौथी प्रथम क्रमांक डफळे वेद संपत. द्वितीय क्रमांक भोसले पृथ्वीराज किरण. तृतीय क्रमांक पाटील श्रेयस दिनकर. त्याचबरोबर नागझरी टॅलेंट सर्च परीक्षा सन 2016 यामध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी कौस्तुभ विकास राऊत द्वितीय क्रमांक. चतुर्थ क्रमांक आलाय वेदांत आनंदराव कदम. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. शालेय वार्षिक परीक्षा 2015-16 इयत्ता 5वी ते 9वी 11वी यामध्ये प्रथम 3 क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी माजी प्राचार्य श्री साळुंके सर यांनी प्रमाणपत्र शील्ड देण्यात यावं अशी मी त्यांना विनंती करतो. इयत्ता 5वी खांडे प्रथमेश संजय 92.6% याला शील्ड प्रमाणपत्र देण्यात येत आहे. श्री माजी प्राचार्य साळुंके सर यांनी या विद्यार्थ्याला प्रमाणपत्र शील्ड देण्यात येते. बकरे सानिका राजू द्वितीय क्रमांक. तृतीय क्रमांक भंडारी स्नेहल सुनील. पुजारी प्रज्ञा सुनील दोघांना विभागून देण्यात आलेला आहे.
तृतीय क्रमांक विभागून दिलेला आहे पुजारी प्रज्ञा सुनील. इयत्ता 6वी प्रथम क्रमांक लोखंडे आशुतोष मोहन. इयत्ता 6वी लोखंडे आशुतोष मोहन. प्रथम क्रमांक प्रमाणपत्र शिल्ड. द्वितीय क्रमांक खरात संयोग कैलास. हाटे सर. तृतीय क्रमांक धोत्रे शुभम वामन. तृतीय क्रमांक. माजी प्राचार्य माने सर यांना मी विनंती करतो की त्याने इयत्ता 7वी गायकवाड अक्षरा राजेंद्र प्रथम क्रमांक कैलासवासी चंद्रार मनोहर लोखंडे यांचे स्मरणार्थ मोहन लोखंडे यांच्याकडून 101 रुपया प्रमाणपत्र आणि शिल्ड देण्यात येत आहे. जाधव श्रेया संतोष द्वितीय क्रमांक. इयत्ता 7वी तृतीय क्रमांक क्षीरसागर प्रणाली विकास. इयत्ता 8वी लोखंडे वैष्णवी सूर्यकांत प्रथम क्रमांक. माने अनुजा आबासो द्वितीय क्रमांक आणि गायकवाड दिव्या पोपट तृतीय क्रमांक. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र शिल्ड हे देण्यात येत आहे. इयत्ता 9वी गायकवाड धनंजय अविनाश प्रथम क्रमांक. पवार आरती शंकर द्वितीय क्रमांक. माने तेजल दशरथ तृतीय क्रमांक. पारितोषिकाचं स्वरूप आहे प्रमाणपत्र आणि शिल्ड. इयत्ता 11वी आर्ट्स मध्ये प्रथम क्रमांक घोरपडे गौरी सुनील. जाधव कीर्ती दत्तात्रेय द्वितीय क्रमांक. गाडगे अर्पिता अधिकराव द्वितीय क्रमांक. मोहेरे ऐश्वर्या संदीप तृतीय क्रमांक. इयत्ता 11वी घोरपडे गौरी सुनील प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक कीर्ती दत्तात्रेय जाधव. इयत्ता 11वी कॉमर्स कणशे ऋतुजा रामचंद्र प्रथम क्रमांक. यादव चैताली वामन द्वितीय क्रमांक आणि मोरे प्रियांका राजेंद्र तृतीय क्रमांक. विद्यार्थ्यांनी लवकर या. 11वी सायन्स प्रथम क्रमांक पवार शिवानी सुरेश. द्वितीय क्रमांक शिंदे प्राजक्ता सुनील आणि तृतीय क्रमांक पोळ कीर्ती सुनील.
केवळ पुस्तके आणि अभ्यासातच नाही तर सर्वच कलागुणांना ठसा विद्यार्थी उमटवताना दिसतात. आपली भाषा आपले विचार व्यक्त करण्याचं साधन आहे आणि आपले विचार शब्दबद्ध करतो तो निबंधाच्या माध्यमातून. आपल्या प्रशालेत निबंध, हस्ताक्षर, रांगोळी स्पर्धा या आयोजित करण्यात आलेल्या होत्या. त्यातील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन, प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. गणेशोत्सव वक्तृत्व स्पर्धा छोटा गट पुजारी प्रज्ञा सुनील प्रथम क्रमांक वक्तृत्व स्पर्धा. किसनदादा राऊत यांना मी विनंती करतो त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात यावे. द्वितीय क्रमांक भोसले अथर्व आप्पासो वक्तृत्व स्पर्धा. तृतीय क्रमांक लोखंडे आशुतोष मोहन इयत्ता 7वी. चव्हाण समीक्षा नितीन उत्तेजनार्थ. वक्तृत्व स्पर्धा मोठा गट साळुंके अर्पिता रामचंद्र इयत्ता 9वी. यादव प्रतीक्षा किरण इयत्ता 9वी. तृतीय क्रमांक क्षीरसागर किमया विलास इयत्ता 8वी आणि उत्तेजनार्थ अथनी मयुरी ताराचंद सात. निबंध स्पर्धा छोटा गट चव्हाण समीक्षा नितीन प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक शेख मुस्कान युनुस इयत्ता 6वी. तृतीय क्रमांक पाटील श्रेयस दिनकर इयत्ता 5वी आणि बागल दिव्या अप्पासो उत्तेजनार्थ. हस्ताक्षर स्पर्धा छोटा गट चव्हाण समीक्षा नितीन प्रथम क्रमांक. पागल दिव्या पासो द्वितीय क्रमांक. डोंगरे शोभन वामन तृतीय क्रमांक. चेनेकेल सुसन जेलसन सिद्धी प्रदीप मोरे उत्तेजनार्थ. हस्ताक्षर मोठा गट देशमुख दिव्या ज्योतिराम प्रथम क्रमांक. गायकवाड अक्षदा राजेंद्र द्वितीय क्रमांक. कदम अपेक्षा दिलीप तृतीय क्रमांक. निबंध स्पर्धा मोठा गट पवार आरती शंकर प्रथम क्रमांक. अथनी मयुरी ताराचंद सा द्वितीय क्रमांक. माने वैष्णवी सुनील तृतीय क्रमांक.
गायकवाड अक्षरा राजेंद्र तृतीय क्रमांक, साळुंके अर्पिता रामचंद्र उत्तेजना. रांगोळी स्पर्धा लहान गट लोखंडे आशुतोष मोहन, द्वितीय क्रमांक रेणुका लोखंडे पल्लवी शिंदे इयत्ता 5वी, तृतीय क्रमांक आदित्य ऋषिकेश अनुज गायकवाड इयत्ता 7वी. उत्तेजनार्थ अर्चना कोळी सोहम गाडगे. मोठा गट रांगोळी स्पर्धा मोठा गट वैष्णवी अपेक्षा पल्लवी इयत्ता 10वी, रांगोळी मोठा गट प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक नेहा पवार प्रतीक्षा कदम इयत्ता 10वी, रांगोळी स्पर्धा द्वितीय क्रमांक. तृतीय क्रमांक रांगोळी स्पर्धा आरती श्वेता तेजल मोनाली मयुरी, तृतीय क्रमांक इयत्ता 10वी. रांगोळी स्पर्धा उत्तेजनार्थ अनुजा दिव्या सई पवार, प्रियांका जाधव आणि हर्षदा गिरी. पुढील सूत्रसंचालन लोकरे मॅडम यांच्याकडे मी देत आहे. शालेय स्तरावरती अपूर्व विज्ञान मेळावा घेण्यात आला होता. त्यामध्ये दीप हनुमंत राऊत इयत्ता 8वी याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. दीप हनुमंत राऊत इयत्ता 8वी, ओंकार प्रवीण भोसले इयत्ता 8वी या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. अपूर्व विज्ञान मेळावा हा शालेय स्तरावरती घेण्यात आला होता. मुलांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा हा हेतू होता. त्याच्यामध्ये दीप हनुमंत राऊत याने प्रथम क्रमांक इयत्ता 8वी आणि ओंकार प्रवीण भोसले याने द्वितीय क्रमांक इयत्ता 8वी या दोन विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत होतंय. मान्यवरांना विनंती आहे. तृतीय क्रमांक इयत्ता 7वी आदित्य नवनाथ गायकवाड. विद्यार्थ्यांनी जरा पटपट यायचंय. आदित्य नवनाथ गायकवाड इयत्ता 7वी. उत्तेजनार्थ पारितोषिक जाते प्रथमेश संजय खंडे इयत्ता 6वी आणि रोहन प्रवीण चव्हाण इयत्ता 8वी. विद्यार्थ्यांनी स्वतःचा कसबपणाला लावून वेगवेगळी उपकरणं तयार केली होती आणि या अपूर्व विज्ञान मेळाव्यामध्ये भाग घेतला होता. 5 सप्टेंबर शिक्षक दिना दिवशी आदर्श विद्यार्थी आम्ही निवडले होते कॉलेज गटातून. आदर्श विद्यार्थिनी शिक्षिका पुरस्कार जातोय इयत्ता 12वी सायन्सची विद्यार्थिनी कुमारी शिंदे प्राजक्ता सुनील. विद्यार्थिनींनी जरा पटपट व्यासपीठाकडे यायचं आहे. आणि आदर्श विद्यार्थी शिक्षक पुरस्कार जातोय इयत्ता 11वी सायन्सचा विद्यार्थी शेरकर महेश दत्तात्रय. अरे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पीपी माने सरांना मी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांचा गौरव करावा. आणि आता
पुरस्कार आणि तो म्हणजे आदर्श विद्यार्थी आणि आदर्श विद्यार्थिनीचा सन 2016 आणि 17 या वर्षातील ज्युनियर कॉलेज गटातील आदर्श विद्यार्थिनी आहे. 12वी आर्ट्स मधून गोरपडे गौरी सुनील. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तालिया गोरपडे गौरी सुनील 12वी आर्ट्स. प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थिनीचा सत्कार करावा. आदर्श विद्यार्थी आणि विद्यार्थिनी निवडताना बरेच निकष लावले जातात आणि यामध्ये गोरपडे गौरी सुनील ही बहुमताने विजयी झालेली आहे. तसेच 12वी आर्ट्सचाच विद्यार्थी आहे आयडियल स्टुडंट पीरजादे शरीफ नूर मोहम्मद. कॉंग्रॅच्युलेशन. पीरजादे शरीफ नूर मोहम्मद हा 12वी आर्ट्सचा विद्यार्थी आहे. बरेच निकष लावून या विद्यार्थ्याने हा आयडियल स्टुडंटचा अवॉर्ड प्राप्त केलाय. मान्यवरांना विनंती की आपण विद्यार्थ्याचा सत्कार करावा. तालिया बस्ती रहनी चाहिए तालिया. आणि आता विद्यालयामधून आदर्श विद्यार्थी 10वीचे विद्यार्थी आहे अँड आयडियल फिमेल स्टुडंट. द अवॉर्ड फॉर आयडियल फिमेल स्टुडंट goes to Miss पवार आरती शंकर. जरा जोरदार टाळ्या. 10वी ब ची विद्यार्थिनी आहे आरती शंकर पवार. And now the award for an ideal male student. Any guess? काही गेस आहेत का? 10वी अ चा विद्यार्थी ओंकार संजय भोसले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं विद्यालय आणि संस्था परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन. आणि आता आपण वळत आहोत ॲथलेटिक्स क्रीडा विभागाकडे. प्रथम बोलवतोय मुल्ला अनीस नूर मोहम्मद 12वी आर्ट्स लांब उडीमध्ये जिल्ह्यामध्ये सहभाग. ट्रॉफी व प्रमाणपत्र त्याला बहाल करायचं. खंडेसरांना मी विनंती करतो की त्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र बहाल करायचं आहे. मुलांनी अशना शब्बीर 11वी आर्ट्स 5 किलोमीटर चालणे शाहू स्टेडियम येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये तिचा सहभाग होता. पवार ज्योती दिलीप 11वी आर्ट्स 5 किलोमीटर धावणे स्पर्धेमध्ये जिल्हा सहभाग. दाभाडे राजेंद्र. मी अनिल माने युवा नेते यांना मी विनंती करतो की त्यांनी सन्मानित करायचं आहे. दाभाडे प्राजक्ता राजेंद्र 11वी कॉमर्स. कॅरमच्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये जिल्ह्यामध्ये तिला सहभाग तिने नोंदवला. क्षीरसागर अर्पिता रजनीकांत कॅरम स्पर्धेमध्ये सहभाग. शेरकर महेश दत्तात्रय जिल्हास्तर बॅडमिंटन स्पर्धा बॅडमिंटन तालुका प्रथम आणि जिल्हा सहभाग. माने ऐश्वर्या श्रीमान 9 ब तालुका प्रथम जिल्हा सहभाग बॅडमिंटन. राऊत मोनाली लक्ष्मण इयत्ता 10वी ब तालुका स्पर्धेमध्ये प्रथम व जिल्हा स्पर्धेमध्ये सहभाग बॅडमिंटन. शेखर ऋतुजा मारुती 9वी ब बॅडमिंटनच्या स्पर्धेमध्ये तालुका प्रथम जिल्हा सहभाग. क्षीरसागर यश उद्धव 9 ब तालुका प्रथम जिल्हा सहभाग बॅडमिंटन. वाघ प्रसाद चंद्रकांत 10वी ब बॅडमिंटन मध्ये शाहू स्टेडियम सातारा येथे झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सहभाग. गायकवाड शुभम चंद्रकांत बॅडमिंटन तालुका प्रथम जिल्हा सहभाग. माने अभिषेक महेंद्र बॅडमिंटनच्या स्पर्धेमध्ये तालुक्यामध्ये प्रथम जिल्हा सहभाग.
राजेश स्वरूप चंद्रकांत 9वी ब 54 किलो वजन गटामध्ये ग्रीको रोमन मध्ये हा उतरलेला होता. राजेंद्र विद्यालय खंडाळा येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये तालुक्यामध्ये प्रथम जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये त्याचा सहभाग होता. पवार आकाश अक्षय 9वी अ 58 किलो वजन गटामध्ये फ्रीस्टाईलचे 58 किलो वजन गट तालुक्यामध्ये प्रथम राजेंद्र विद्यालय खंडाळा येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग. कदम जय अशोक 6वी ब 49 किलो वजन गटामध्ये फ्रीस्टाईल कुस्ती तालुका प्रथम राजेंद्र विद्यालय खंडाळा येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभाग. गायकवाड गणराज वसंत कमान फास्ट यायचं 8 ब 41 किलो वजन गट फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये तालुका प्रथम राजेंद्र विद्यालय खंडाळा येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभाग. माने साहिल श्रीमान 7 ब फ्रीस्टाईल कुस्ती 69 किलो वजन गटामध्ये तालुका प्रथम राजेंद्र विद्यालय खंडाळा येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभाग. शेरकर ऋतुजा मारुती 9 ब 49 किलो वजन गटामध्ये तालुका प्रथम राजेंद्र विद्यालय खंडाळा येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभाग. शेरकर श्रावणी रमेश 7 ब 63 किलो वजन गटामध्ये खंडाळा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये सहभाग तालुका प्रथम. देवकर प्रसाद यलाप्पा 10वी अ गोळापेठ डीपी भोसले कॉलेज कोरेगाव येथे झालेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक. शाहू स्टेडियम सातारा येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग देवकर प्रसाद यलाप्पा. पवार रजत सोमनाथ 9वी अ 3000 मीटर चालणे वॉकिंग डीपी भोसले कॉलेज कोरेगाव येथे झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक. शाहू स्टेडियम सातारा येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग. निकम प्रतीक्षा प्रकाश 11वी अ तिहेरी उडी तालुक्यामध्ये प्रथम शाहू स्टेडियम सातारा येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग. यानंतर वार्षिक आंतरकुल क्रीडा स्पर्धा आपल्या विद्यालयामध्ये संपन्न झाल्या. कबड्डीच्या स्पर्धा झाल्या. त्यामध्ये 7वी अ प्रथम क्रमांक कॅप्टन यायचंय आणि आपला प्रमाणपत्र व ट्रॉफी घेऊन जायचंय. कबड्डी मुले 7वी अ मध्यम गट 10वी अ मुले. जरा मुलांनी पटपट यायचं आहे. आणि ज्युनियर गट 12वी कॉमर्सची मुले. जरा एकच प्रतिनिधी या 12वी क कॉमर्स क्विक. मुलींच्या मध्ये कबड्डीच्या स्पर्धा झाल्या. यामध्ये लहान गटामध्ये 6वी ब च्या मुली विजयी झालेल्या आहेत. पटकन यायचंय. 8 ते 10 च्या गटामध्ये 9वी अ च्या मुली विजयी झालेल्या आहेत. ट्रॉफी व प्रमाणपत्र घेऊन जायचंय. आणि मुली ज्युनियर गटामध्ये 11वी सायन्सच्या मुली विजयी झालेल्या आहेत. 11वी सायन्स. खो खोच्या स्पर्धा आपण घेतल्या गेल्या याच मैदानावर. मुले लहान गटामध्ये 7वी ब ची मुलं विजयी झालेली आहे. ट्रॉफी व प्रमाणपत्र घेऊन जायचंय. 8 ते 10 च्या गटामध्ये मुलांच्या मध्ये खो खो मध्ये विजयी संघ 10वी अ. कॅप्टननी लगेच यायचंय. आणि 11वी ज्युनियर गटामध्ये मुलांच्या मध्ये विजय झालेला संघ 11वी सायन्स. मुलींच्या मध्ये खो खो लहान गटामध्ये 6वी ब च्या मुली विजयी झालेल्या आहेत.
6वी ब 8 ते 10च्या गटामध्ये 8 ब च्या मुली विजयी झालेल्या आहेत. 8 ब आणि ज्युनियर गटामध्ये 11वी सायन्सच्या मुली विजयी झालेल्या आहेत. 11वी सायन्स. सर्व विजयी स्पर्धकांचं पुनश्च एक बार अभिनंदन. धन्यवाद. माननीय श्री सतीश धुमाळ साहेब, मी आपणास विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, ज्यांचा आपण मार्गदर्शन आपल्या सर्वांनाच ऐकायचे, ते या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर हनुमंतराव कराळे पाटील साहेब. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती या संस्थेचे व्हाईस चेअरमन किसनदादा राऊत, सचिव शिवाजीराव माने, संचालक शिवाजीराव श्याम तांगसाळे, सदस्य विजय रणदेवे, त्याचबरोबर या नगरीतील सर्वच नूतन नगरसेवक असतील, त्याचबरोबर या संस्थेचे प्राचार्य खामकर साहेब, प्राथमिक मुख्याध्यापक खाडे साहेब, सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी बंधू भगिनी, खरं तर या गोष्टीचा मला मनापासून आनंद होतोय. कराळे पाटील साहेब, मी जिल्हा परिषदला निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर प्रथमतः पहिला कार्यक्रम मला शालेय जीवनाचा आणि सरस्वतीचा पूजनाचा कार्यक्रम मिळाला नांदोळ या ठिकाणी. माझी सुरुवात त्या शालेय कार्यक्रमापासून झाली, सरस्वती पूजनानं झाली. 5 वर्ष पूर्ण होत आली, 15 दिवस बाकी आहेत आणि माझी या 5 वर्षाची अखेर सुद्धा सरस्वती पूजनानं आणि या शालेय कार्यक्रमाच्या निमित्तानं होते. मला मनापासून आनंद होतो. ज्या लोकांनी, मुख्याध्यापकांनी मला या कार्यक्रमाचं आमंत्रित दिलं, मनापासून त्यांचे धन्यवाद देतो त्यांना. मला शालेय जीवनाबद्दल असा कार्यक्रम झाले की आपलंही बालपण आठवतं आणि बालपण आठवलं की पूर्वी एक धडा होता, बालपण देगा देवा, आणि पुन्हा ही संधी विद्यार्थ्यांना कधीही मिळत नाही. हे शालेय जीवनाचा तुम्ही मनापासून आनंद घ्या, परंतु आनंद घेत असताना आपलं कर्तव्य, आपली संस्कृती, आपली कुठेही त्याचा विसर पडून देऊ नका. आपण या शालेय जीवनात आनंद घेत असताना आपलं मन, मनगट आणि बुद्धी या जीवावर मनाची एकाग्रता, मनगटाची ताकद आणि बुद्धीचं कौशल्य वापरून आपण आपल्या यशस्वी जीवनाची सुरुवात करू शकता. आणि हे करत असताना पुन्हा आपल्याला संधी मिळत नाही. पुन्हा आपल्याला समजा 10वीत असाल, मी थोडं चांगला वागलो असतो तर मी काहीतरी केलं असतं, परंतु ती संधी परत मिळत नाही. एका चांगल्या कॉलेजमध्ये तुम्ही या चांगल्या शाळेत शिक्षण घेत आहात. मनापासून
मी खामकर साहेब आपल्या सर्वांचं या सर्व स्टाफचं या ठिकाणी अभिनंदन करतो की आपल्या या शाळेची मुलं राज्यस्तरीयवर पोचली, दिल्लीपर्यंत पोचली, परंतु इथंच न थांबता आपल्या या शाळेचे विद्यार्थी साता समुद्राच्या पलीकडे जावेत अशा मनापासून आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो. या आपल्याला खरं तर याच्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपलं वाचन ज्या मुलांनी साने गुरुजींचं पुस्तक वाचलं असेल, श्यामची आई आत्मसात केला असेल, ज्या श्यामच्या साने गुरुजींनी स्वतःच्या आईला गुरु म्हणून मानलं आणि त्यांची सुरुवात त्यांच्या आईपासून गुरु म्हणूनच केली, अशा पद्धतीनं आपण वेगवेगळी पुस्तकं वाचली पाहिजेत, वेगवेगळी आत्मसात केलं पाहिजे. आणि खरोखर मी काल कराळे पाटील आमचा एक राष्ट्रवादीचा कार्यक्रम होता, सुनील माने त्या कार्यक्रमाचे हे होते, म्हणजे ते काय सातारा जिल्ह्याचे अध्यक्षच आहेत राष्ट्रवादीचे आणि जिल्हा बँकेचे ते उपाध्यक्ष आहेत. मनापासून मी त्यांचं भाषण ऐकत होतो. सुनील माने साहेबांनी, मी म्हणलं एवढा त्यांनी अभ्यास कधी केला बँकेच्या बाबतीत. त्यांनी या गेल्या महिन्याभरात ज्या ठिकाणी दिल्लीपर्यंत गेले, नागपूरला असता गेले, RBIची लोक असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची असतील, नाबार्डची लोक असतील, त्या लोकांच्या बरोबर बँकेच्या माध्यमातून त्यांचा संवाद साधला. त्यांनी जे काल इतकं बँकेच्या बद्दल इतंभूत माहिती दिली आणि त्या माहितीतून खरोखर त्यांनी त्या ठिकाणी अभ्यास केला. नुसता पद आणि हे न घेता ज्या गोष्टीत आपण त्या काम करतो त्या गोष्टीचा मनापासून आपण हे केलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण प्रत्येकाने ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी त्या गोष्टीचं अवलोकन केलं. मी जिल्हा परिषद सदस्य झालो, मला सुद्धा सुरुवातीला वाटलं की आपलं एवढं शिक्षण नाही, आपण एवढं कसं काय काम करू शकू, परंतु समोरचं आव्हान झेलण्याची आपली हिंमत असली पाहिजे आणि ती हिंमत विद्यार्थ्यांच्या अंगी आली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे. अशा पद्धतीनं विद्यार्थी या शाळेचे घडले पाहिजेत. मला या ठिकाणी जास्त काय बोलता येणार नाही. यासाठी आमचे साडू आणि रमेश माने आमचे या ठिकाणी पाहुणे आहेत. खामकर साहेबांनी या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं. मला जास्त बाई बोलता येणार नाही, प्रमुख पाहुणे आहेत म्हणून माझ्याबरोबर आमचेच साडू, आमचे रिटायर निवृत्त प्राचार्य धुमाळ सरांना या ठिकाणी बोलवलं. त्यांच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी 4 शब्द सांगता मिळतील अशा पद्धतीने या ठिकाणी मी त्यांना घेऊन आलो. परंतु याही ठिकाणी त्यांच्यापेक्षा प्रमुख वक्ते कराळे पाटील आहेत, त्यांचं सखोल मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे. मनापासून मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना पुढील सर्व तुमच्या भावी जीवनासाठी, वाटचालीसाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आपल्या या शाळेचं नाव, आपल्या या रहमतपूर नगरीचं नाव तुमच्या हातून चांगल्या पद्धतीचं निघेल अशा या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो, शुभेच्छा देतो. या ठिकाणी मला बोलवलं, निमंत्रित केलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल या शाळेचे मनापासून धन्यवाद देतो. शाळेला आणि सरांना सुद्धा त्यांचा आभार मानतो आणि मी माझं छोटंसं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मी आदरणीय धुमाळ सर. भाषण करायचं हे मी 15 वर्षापूर्वी ठरवलं होतं. स्वप्न बघायचे असतात मुलांना. मला सुद्धा वाटतं करीना कपूरनं माझ्याशी लग्न करावं. हे असलं काय स्वप्न पूर्ण होणार नाही, लक्षात ठेवा. मला वाटतं माधुरी दीक्षित माझी बायको असती तर काय उपयोगच नाही. ही स्वप्नच राहणार आहे. स्वप्न मी ठरवलं 2001 साली सर, इथूनच याच रोडनं तुमच्या इथं कॉलेजवरती युथ फेस्टिवल होता आणि त्या युथ फेस्टिवलला सर मी विद्यार्थी दशेमध्ये BA ला होतो. त्यावेळेला मी वेणुताई चव्हाण कॉलेजला 28 मुलं मुली आम्ही आलो होतो. 28 मुला मुलींच्या मध्ये कोण लोकनृत्यामध्ये होतं, कोण इंग्रजी वक्तृत्वामध्ये होतं, कोण हिंदीमध्ये होतं. मी आपलं तोडक्या मराठीच्या वक्तृत्व स्पर्धेमधला एकमेव मी विद्यार्थी होतो. काय लुंगी 500 रुपयाची आणली होती, बरमुडा 200 रुपयाचा आणला होता. सगळ्यांनी काय आणलं होतं, पण कोणाचाही नंबर आला नाही.
माझा फक्त नंबर आला मराठी वक्तृत्व स्पर्धेमध्ये युथ फेस्टिवलला मी फर्स्ट आलो. परत जाताना येताना आम्ही 2 दिवस इकडे आलो तुमच्या रहिमतपूरला येताना. आता आठवलं मला कॉलेजच्या मित्र मैत्रिणींचे सगळे चेहरे आठवत होते. गाडी चालवताना वाटायचं अरे आपण इथं थांबलो होतो, इथं वडापाव खाल्ला होता, अरे इथं थांबलो होतो, इथं चहा पिलो होतो. जाताना आम्ही जरा टेन्शन मध्ये होतो. इकडे येताना जाताना सगळे टेन्शन मध्ये होते. मी तेवढा आनंदित होतो कारण मी वर्ल्ड कप जिंकायच्या उद्देशाने आलो होतो. पण मॅन ऑफ द मॅच फक्त मी एकटा घेऊन गेलो होतो. मुलांना मी ठरवलं या रोडनं जाता येता मी वाटायचं की एकदा वसंतदादा पाटील शैक्षणिक संकुलामध्ये व्याख्यानाला यायचंय. 2001 नंतर 15 वर्ष वाट बघितली. व्याख्यानाच्या निमित्तानं राज्यभर गेलो. सिनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करताना 13 वर्ष नोकरी पूर्ण झाली. मला नेहमी मुलांच्या बरोबर चर्चा करावी, मुलांशी बोलावं, मुलांशी चर्चा करावी. आज मार्गदर्शन वगैरे काय नाही मुलांना. मी तुमच्या मधल्याच काही गमजे असतात, काही गोष्टी असतात. मी कसा घडलो, आम्ही कसं घडलो आणि अभ्यास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे, लोकांच्या मध्ये मिसळून काम केलं पाहिजे. मी व्यासपीठात साहेब शेजारी बसलेले माझ्या अलीकडच्या बाजूला बसलेले माननीय आनंदराव कोरे साहेब आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्ष, युवा, तरुण, तडफदार माणूस कसा असावा या सर्वांना मदत करणारे संस्थेचे प्रमुख, संस्थेचे आधारस्तंभ सुनील भैया. खूप चांगलं नेतृत्व आहे या शहराला, या गावाला. सुनील भाऊंना राम लक्ष्मणाप्रमाणे मदत करणारे आमचे अनिल भाऊ आहेत, छोटे बंधुराज आहेत. बंधुप्रेम काय असावं, काम करताना शैक्षणिक संकुल असेल. सुनील भाऊंना, भैयांना पूर्ण वेळ देणारे आमचे अनिल भाऊ. मागचं सगळं घराचं व्याप, शेतीचं सगळं व्याप छोटे बंधुरा सांभाळतात. अभिमान वाटतो मुलांना. तुम्हाला सुद्धा सांगतो, तुम्ही जर एखादा बंधुराज आर्मीमध्ये असेल, जम्मू काश्मीरच्या सीमेवरती जर एखादा तुमचा आमचा एखादाचा चुलता असेल, वडील असेल, भाऊ असेल, घरच्या बारक्या बारक्या गोष्टी सांगायची नाही. ते जम्मू काश्मीरमध्ये काम करतो, इकडनं फोन करून सांगायचं नाही बरं का दादा चटणी संपल्या, चटणी काय नका तुम्ही आहो बाळांनो, तुम्ही आणली पाहिजे, मदत केली पाहिजे. बर फ्रीज बंद पडलाय दादा तू आला की दुरुस्त कर. अहो ते तिथं गोळ्या खेळणार का, गोळ्या घालणार का, तुम्ही इकडनं काहीतरी प्रॉब्लेम सांगताय. बरं नाही तिथं आयडी 10वी नापासच झाली बघ, पिंकी 10वी नापास झाली असलं सांगायचं नाही. माणूस तिथं सीमेवरती असतो, ड्रायव्हिंग करत असतो. मी आमच्या 6 हायस्कूल्स आहेत, 4 ज्युनियर कॉलेज आहेत. मान्य अनिल भाऊंना, मान्य खामकर सरांना विनंती करतो इथं सगळ्या प्राध्यापक शिक्षकांना आमच्याकडे या. खामकर सर तुम्ही म्हणजे विराट कोहली आहात या शैक्षणिक संकुलाचे. सुनील माने साहेब म्हणजे महेंद्रसिंग धोनी आहेत. आणि इथं इतकं मला एवढं बरं वाटलं या ठिकाणी कारंडे मॅडम एवढं सुंदर सूत्रसंचालन करतायत बरं का. मला वाटत होतं त्यांचं सूत्रसंचालनच ऐकत बसावं. काय सुंदर आहे. मगाशी पारितोषिक वितरण करणारे सगळे शिक्षक, मुलांना आवाज आहे, आवाजाची देणगी आहे. सूत्रसंचालन चांगलं करता आलं पाहिजे. मगाशी बघितलं आदर्श विद्यार्थ्यांचं नाव घेताना मला वाटायचं सगळ्यांना क्षणभर माझ्याकडे जर जादूची कांडी असती तर जादूची कांडी फिरवली असती, सगळ्या ट्रॉफ्या घेतल्या असत्या, गाडीत घातल्या असतं, टमटम मागं पिकअप उभं केले, पिकअप घेऊन पळून गेलो असतो करायला आणि ट्रॉफ्या घरात ठेवल्या असत्या. पिकअप घेऊन आलोय कराडवर येताना पिकअपच घेऊन आलो. म्हणलं काय असेल ते सगळं घेऊन जायचं, म्हणलं काय एक ठेवायचं. पण मला बरं वाटलं. मुलांना तुम्हाला आज बक्षीस मिळालं. आज घरी गेलात, आई वडिलांच्या पाया पडल्या, आई वडिलांच्या घरामध्ये देवघरामध्ये गेल्यानंतर ते ठेवा, पाया पडा. वर्ग शिक्षकांना जाऊन भेटा. तुम्हाला ज्यांनी ज्यांनी शिकवलं त्या शिक्षकांना भेटा. सर तुमच्यामुळे मिळाले. आईला म्हणा आई तुझ्यामुळे मिळाले. पप्पांना सांगा पप्पा तुमच्यामुळे मिळाले. शिक्षकांना, वडीलधाऱ्यांना, शेजारी जर कोणी वयस्कर शिक्षक असतील त्यांना सांगा मुलांनो का मला सुद्धा असं बक्षीस मिळालं, मी सुद्धा गरीब कुटुंबातून आलो. मगाशी कोरे साहेब सांगत होते मुंबईमध्ये मी गेलो. धुमाळ साहेब सांगत होते आम्ही सर गरीबीतनं आलो. आम्ही सुद्धा आलो. माझ्या 4थीला कन्या आहे. मला म्हणली पप्पा तुम्ही एवढं हुशार कसं होता. म्हणलं बाळ आमच्या मागं फाटके चड्ड्या असायच्या, लाईट लागायची म्हणलं दिवसात सुद्धा. मुलगी म्हणते पप्पा असलं काही सांगू नका. विचारा आम्ही खाकी चड्डी, आम्हाला कधी असं काही गणवेश वगैरे कधी मिळाला नाही. सर आलं पुढनं, पीटीचं शिक्षक आलं की पुढनं निशर्ट असायचा, मागणं सोगळा आम्ही सोडायचो. टेलरकडे गेलो तर टेलर तोंडावर फेकून मारायचा, जावा चड्डी एक्सपायर झाल्या म्हणायचं. एवढं टप्पूर म्हणजे रप्पू करून करून आडवं तिडवं षटकोनी सगळ्या चड्ड्या पाक एक्सपायर व्हायच्या. कारण बेंचवर घासून घासून रात्री झोपताना खाकी चड्डी, उठताना खाकी चड्डी. आणि कुठं आम्ही बाथरूमला यायला गेलो की नाडी वडा गेलो की नाडीच अडकायची. तुम्हाला आज काय नाही मुलांना लगेच बूट फाटला काय फाटला. एक लक्षपूर्वक आज व्याख्यान ऐका. आम्ही ठरवून आलोय की मुलांना रहमतपूरच्या शैक्षणिक संकुलामध्ये
मुलांशी हितगुज करायची आहे. मी मगाशी बघितलं सर, माननीय गुलाबराव माने साहेबांनी 1967-68 साली भूकंप झाला कोयनेला, त्यावेळेला शैक्षणिक संकुलाची वसंतदादांच्या नावे स्थापना केलेली आहे. तुमच्या शैक्षणिक संकुल संस्थेला अनिल भाऊ खामकर सर, सगळे संस्थेचे माननीय राऊत दादा, तुम्हाला विनंती आहे, संस्थेला पुढच्या वर्षी तुमच्या 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि माझी इच्छा आहे 2020 पर्यंत तुमच्या संस्थेमधला या इथला 11वी-12वीचा जो मुलगा आहे UPSC MPSC मध्ये मुलांना चमकलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. तुमच्यामधली एखादी मुलगी ज्यावेळेला PSI होईल, तुमच्यामध्ये ज्यावेळेला एखादी DYSP मुलगा होईल, ग्रामीण भागातलं शैक्षणिक संकुल त्याच वेळेला खरीखुरी आदरांजली श्रद्धांजली माननीय गुलाबराव माने साहेबांना होईल. हे मुलांना, ग्रामीण भागातल्या मुलांना माझी कळकळीची विनंती आहे, सुंदर चांगलं वाचन करता आलं पाहिजे, चांगलं बोलता आलं पाहिजे, चांगला विचार मांडता आला पाहिजे, लोकांच्या बरोबर जाता आलं पाहिजे. माझी कळकळीची काय विनंती आहे, मी जिथं जिथं जातो तिथं हे सांगत असतो की माणसं पेरा, तुम्ही विचार पेरा, चांगल्या लोकांच्या सानिध्यात जा. मुलांना मी 5वी ते 10वीला होतो, इकडं 25 मुली इकडं 25 मुलं असायची, वर्ग सारवलेला असायचा, बाकडं कधी डासलं काय सांगायचं नाही, वरनं बॉम्ब पडला तरी ती बाकडं असं डचमळायचं. 10वीचा पेपर आम्ही कसा लिहिलो, 10वी मध्ये असताना एक शिक्षक होते, मला तुम्हाला प्रश्न विचारतो, मुद्दा आम्ही सांगतो, लक्षपूर्वक ऐकायचं आहे. 10वी मध्ये असताना एक इंग्रजीचे शिक्षक होते, कधी आम्हाला चांगलं शिकवलं नाही. वर्गामध्ये आले की अर्धा तास हात बांधून वर्गात नुकते एरजारे घालायचे. मी मनात म्हणायचो बायकोबर रोज भांडण काढते का काही. शेवटच्या बाकड्यावर मी बसलेला असायचो, उंचीप्रमाणे असायचो, पण मागं बसायचा आमचा फायदा, मागं आमची सारखी 24 तास लाईटच असायची, त्यामुळे आम्ही शेवटच्या बाकड्यावर बसायचो. वर्गामध्ये एकदा सरांनी प्रश्न विचारला, टॉर्टाईज म्हणजे काय. उभा राहा हनुमान, मी उभा राहिलो, सांग टॉर्टाईज म्हणजे काय. सर येत नाही, उद्या सांगतो. बघ 10वीला आज कुठला महिना आहे, डिसेंबर महिना आहे, आज 30 डिसेंबर आहे, कळत नाही. टॉर्टाईज म्हणजे काय, शिंग फुटलेत, लक्षात ठेव. सॉरी सर, घरातल्यांनी सांगितलं, उलट सरांना बोलायचं नाही, सॉरी सर, यस सर, नो सर म्हणायचं. बहिणीनं भावाने चोप दिला, कारण पहिले 3-4 भाऊ बोर्डात आले होते, केंद्रात आले होते, त्यांचा सारखा दम असायचा, तू आला पाहिजेस. किती महिने राहिले 10वीला, 2 महिने राहिले, कळत नाही, सॉरी सर, यस सर, नो, एवढंच म्हणायचं. टॉर्टाईज म्हणजे काय, नाही सर, उद्या सांगतो म्हणलं. तेवढ्यात पहिल्या रांगेतला बन्या नावाचा पोरगा उठला, वर बोट केलं, बघ बन्या नावाचं गंड पोरग सुद्धा सिरियसली घेतंय, तुला शिंग फुटले, तुझा बोर्डात नंबर येणार नाही. मी म्हणलं सर माझं बोर्डातलं रिसिप्ट तर येईल ना. पोरं हसायला. परत म्हणलं टॉर्टाईज म्हणजे काय. बन्या नावाचा पहिल्या रांगेचा पोरगा उठला आणि म्हणला सर मी सांगतो. मला धाकधूक वाटायला लागली, आपण काय पास होते का नाही कोणाच ठाऊक. 10वीत केंद्रात बोर्डात याचा प्रश्न वेगळा. पहिल्या रांगेतल्या सरांनी आमच्या उभा राहिलं, उभा राहा सांग टॉर्टाईज म्हणजे काय. बन्या उभा राहिला, बन्यानं उत्तर दिलं, सर टॉर्टाईज म्हणजे बॅटरी. सरांनी पुढे घेतला आणि बुटानं काठीनं बेदम मारलं, मशीला जसं मारतात का नाही ते पाण्याच्या ह्याच्यात घेऊन बेदम मारला. आम्ही म्हणलं बन्या तुला हे करामत कुणी सांगितलं. म्हणलं तुम्हाला चॅलेंज करायला गेलो, चॅलेंज. मुलांना त्यामुळं असं कधी कधी होतं. प्रश्न सर आम्हाला दुसरा विचारायचे, मी पण गमतीशीर होतो, तुमच्या सारख्यांची मुलं गमतीशीर असतात, शेवटच्या पाकड्यावर बसतात. सर विचारायचे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या मुलाचं नाव काय. मी हळू सांगायचो निळू फुले. शेजारची पिंकी नावाची पोरगी असायची, इकडे 25 मुलं इकडे 25 मुलं, वर्ग बारका असायचा. लगेच शेजारची पिंकी म्हणायची सर सांगू, सांग निळू फुले. बसत्या का मारू, तुला कोणी सांगितलं असलं. मी लगेच सांगायचो सर हात वर करू, सांग हनुमान सांग. सर डॉक्टर यशवंत फुले, महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या दत्तक मुलाचे नाव डॉक्टर यशवंत फुले. व्हेरी गुड, एक गुण चढला. परत सर प्रश्न विचारायचे, भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळाले. मी हळू सांगायचो 26 जानेवारी. पोरगीला काय कळायची, शेजारची पिंकी चिंटी शेजारी बॉबी खात बसलेली. लगेच म्हणायची, मी म्हणायचो 15. सर म्हणायचे भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळाले. मी हळू सांगायचो 26 जानेवारी. सांगलो सांग. असं त्या मित्राचं बोटवर करताना ती पोरगी लगेच म्हणायची, शेजारची चिंटी लगेच करायची सर 26. बसतेस का, तुला कोणी सांगितलं असलं. मी लगेच वर बोट करायचो सर 15 ऑगस्ट 1947. व्हेरी गुड, 2 गुण. सर परत प्रश्न विचारायचे, राष्ट्रपिता महात्मा गांधींचे नाव काय, महात्मा गांधींचं पूर्ण नाव काय.
मी खरं उत्तर सांगायचो मोहनदास करमचंद गांधी. पुरगी म्हणायची बाया राष्ट्रपिता महात्मा गांधी. खरं असं वाटतंय राष्ट्रपिता त्यांचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव महात्मा आणि त्यांचं आडनाव गांधी. हनुमत काय तर मोहनदास करमचंद माणिकचंद काय तर वेगळं सांगते. ती मुलगी लगेच मारायची सर राष्ट्रपिता महात्मा गांधी. बदडोस तर सर मारायचं त्या मुलींना. पुरी मारायच्या बाबा तू आता प्राध्यापक कसा शिकवतोस कुणास ठाऊक. मग मी सांगायचो सर मोहनदास करमचंद गांधी हे महात्मा गांधींचं पूर्ण नाव. शाळेमधल्या आठवणी आठवल्या की मैत्रिणी आठवतात, मित्र आठवतात. मला विचारलं एकदा 10वीत आलो 12वीत बोर्डात आलो, सर तुम्ही बोर्डात कसं काय आला. म्हणलं लय फरसाना खायचं. म्हणलं बुद्धी तेलकट झाली. म्हणलं दुसऱ्या दिवशी 10वीच्या पोरांनी फरसाना आणला आणि आडवीक झाली. ह्याला पाळायला लागले आई पाळीने. मॅडम म्हणल्या सर आमच्या शाळेत कार्यक्रम केला अग्निशामक गाडी पाठवून द्या का. पोरणपुरी पोरणपुरी का मी सहज विनोदाने म्हणलं भाषणात हो बुद्धी तेलकट व्हायसाठी फरसाना सारखा खायचा. पोरापुरीने सारखा फरसाना खाल्ला आणि बाग शाळेचं बाथरूम 2 वर्षाचं 8 दिवसात भरून टाकलं. असलं काही कार्यक्रम करू नका. का सांगतो मुलांना विनोद असतात, मुलं हसली पाहिजे. मी शाळेमध्ये कॉलेजमध्ये सरांना आमच्या सगळ्यांना सांगतो सर मुलं हसली पाहिजे, लय मुलांना टेन्शन द्यायचं नाही. मला 2-3 पालक भेटले, मला बरं वाटलं. आज मुलं त्यांची स्पर्धेला गेले, आई वडिलांनी सत्कार स्वीकारला, मला बरं वाटलं, डोळं भरून आलं. पालकांचे बघितलं मुलांनो आई वडिलांचं भविष्य तुम्ही आहे. गाडी बंगला नोकर चाकर कुत्रा गाडी बैल काही नाही, शेतीवाडी काही नाही. इथं समोर बसलेली 1000 मुलं हे तुम्ही आमच्या आई वडिलांचं आमच्या शिक्षकांचं भविष्य आहे. ही गाडी बंगला उद्या घेऊ शकतो, 4 लक्षात ठेवा, 4 शेती 4 वेळा शेती घेऊ शकतो, 4 बैल घेऊ शकतो, 4 गाड्या बदलू शकतो. पण तुम्ही जर एकदा 5वीला नापास झालात 10वीला नापास झालात तर मुलांना तुमचं भविष्य संपलं. मी कशासाठी सांगतोय, मी जिथं जिथं जातो हे सांगतो. सहज परवा माझ्या 2रीत मुलगा आहे, 4थीत कन्या आहे. 2रीतल्या मुलाला मांडी घेऊन झोपवताना कविता म्हणली, माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची वाकर काळी उसाची पाचट. माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची वाकर काळी उसाची पाचट. माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या. सहज कविता म्हणली. दुसऱ्या दिवशी पोरगं 2रीच्या वर्गामध्ये गेलं आणि तिथं म्हणायला लागलं, माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या. तिथल्या मॅडम त्याला शिकवणार आहे म्हणलं, करायचं काय गाडगे बाबा झालं का काय, घरात काय गाणं म्हणताय. मुलांना झरे नावाचं गाव आहे, मागच्या आठवड्यात तिथं चीफ गेस्ट गेलो होतो 10वी-12वीच्या मुलांना मार्गदर्शन करायसाठी. काय सुंदर गाणं म्हटलं. तुमच्या इथं स्वागत गीत ऐकलं, खूप बरं वाटलं, खूप चांगलं सुंदर. लक्षात ठेवा तिथलं एक स्वागत गीत मी जिथं जिथं जातो गाडी रस्त्याने येताना गुणगुणतो. सत्यमेव जयते आमचे ब्रीद वाक्य आहे, सत्यमेव जयते आमचे ब्रीद वाक्य आहे, सत्यमेव जयते आमचे ब्रीद वाक्य आहे, सत्यम शिवम सुंदरतेचा मंत्र घोष आहे. ला 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 ला. एवढं लक्षात ठेवा 50% मुला मुलींच्या पायामध्ये मुलांनो त्या झरी गावाचं आटपाडी दिगंची जवळचं गाव. 50% मुला मुलींच्या पायात चप्पल नव्हती. खूप गरीबाची मुलं. मी बघितलं, डोळ्यात पाणी आलं. रस्त्यात जात होतो, एक 5वीचा मुलगा 9वीच्या मुलाला खांद्यावरती घेऊन येत होता, हात करत होता, ओ दादा थांबा, ओ काका थांबा. मला वाटलं शाळेमध्ये मुलाला यायचं आहे. मी बघितलं लांबनं, बाबा हा मुलगा हात करतोय. गाडी साईडला घेतली, थोडंसं थांबलो. ड्रायव्हरला म्हणलं गाडी साईडला घे. गाडी घेतली. बाळ का पळतोयस, यायचं आहे. नाही म्हणला सर त्या 9वीच्या मुलाला साप चावलाय. गाडीत घेतलं. कार्यक्रमाच्या स्थळी न जाता दवाखान्यात गेलो. मुलांनो वाटेमध्ये जर तुमच्या कुठल्या मित्र मैत्रिणी कुठलं संकट आलं, पहिलं प्राधान्य त्या मुलाला. मसूरमध्ये 2 वर्षापूर्वीची घटना आहे, तुमच्याकडे सुद्धा लक्षपूर्वक माझी विनंती आहे. एक मुलगी 10वी-9वीची मुलगी अशी बाहेर हात लावून बसली होती. उसाच्या वायरूपला लक्षात ठेवा हात घावला, हात तुटला, खाली पडला. तेवढ्यात तिथं असणारा दुसरा मित्र आणि 1-2 मुलींनी पळत पळत गेल्या, हात ठेवला, तसाच बांधला रुमालात. मुलांना वाटेमध्ये कधी संकट आलं कधी डगमगायचं नाही. मी नेहमी सांगतो मुलांना 2 मार्क कमी पडली चालेल. मी आमच्या मुलांना सांगतो की मुलांना अभ्यास 2 कविता नाही पाठ झाली चालेल, चांगलं वाचन करता आलं पाहिजे, चांगली माणसं जोडता आली पाहिजे. 5वीचा मुलगा विचार करा, 10 वर्षाचा मुलगा आहे, 11 वर्षाचा मुलगा आहे, 14 वर्षाच्या थोरल्या भावात थोरल्या मित्राला खांद्यावरती घेऊन लक्षात ठेवा पळत आला.
प्राण वाचवणारा हा लक्षात ठेवा महत्त्वाचा आहे. छत्रपती शिवरायांची भूमी आहे, फुले शाहू आंबेडकरांची भूमी आहे, महात्मा फुले ज्योतिराव फुले ही लक्षात ठेवा यांची भूमी आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महाराष्ट्रामध्ये असं एकमेव माणूस आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, यशवंतराव चव्हाण साहेब ही महामानव आहेत. मुलांना मनापासून अभ्यास करताना ही सगळी महामानवांचं चरित्र आहे. मी जिथं जिथं जातो हे पुस्तक दाखवतो मुद्दाम. खूप चांगलं पुस्तक आहे, लक्षपूर्वक बघा. 5 रुपयाचं पुस्तक आहे, सावित्रीबाई फुलेंचं पुस्तक आहे. विद्या हे धन आहे रे सारे श्रेष्ठ धनाहून. खूप सुंदर पुस्तक आहे. मुलांना पुस्तकं वाचली पाहिजे. 10वी 12वीच्या उंबरठ्या वाद. सैराट पिक्चर बघितला, मी वाईट वाटलं कोरे साहेब मला, धुमाळ साहेब. सैराट पिक्चर झाल्यानंतर आमच्या कराड तालुक्यातली, पाटण तालुक्यातली 37 मुलं मुली पळून गेली. 11वीची मुलगी आहे, 9वीची मुलगी आहे. कळकळीची विनंती आहे मुलींनो, आई वडिलांच्या डोक्यावरती, मांडीवरती आपलं डोकं ठेवा. आई वडिलांच्या तुमच्या आत्म्याला विचारा, मी करते हे चांगलं आहे का? आई वडिलांनी तुम्हाला बाळांनो तर हाताच्या पोडाप्रमाणे जपलं. वाईट निर्णय घेऊ नका. 6 महिने तुम्हाला तो मुलगा म्हणेल सूर्य आणतो, चंद्र आणतो, तुझ्या नावानं ताजमहाल बांधतो. 6 महिन्यानंतर मी कॉलेजमध्ये शिकवतोय, मी स्वतः बघितलंय. 6 महिन्यानंतर लाथाबुक्क्यांनी मुलं मारतात. चटणी भाकरी आणून देत नाही, गॅसचा पत्ता नसतो, स्टोववरती करतात. माझ्या उदाहरणं आहेत. मी माझ्या कराडच्या मंडईमध्ये, मलकापूरच्या मंडईमध्ये कित्येक मुला मुलींची विदारक चित्र बघितले. इथं बसणाऱ्या माझ्या तमाम, लक्ष ठेवा, 11वी 9वी 10वी 11वी 12वीच्या तरुण मुलींना कळकळीची विनंती आहे, मुलींनो प्रेमापासून अलिप्त राहा. आजचं व्याख्यान नाही बक्षीस मिळालं चालेल, 2 मार्क कमी पडली चालेल. लक्षात ठेवा, वहीला पैसे नसतील मॅडमना मागा, सरांना मागा. आम्हाला सुद्धा काही नव्हतं मुलांनो. एखादी मुलगी मला विचारते, सर मला म्हणते मी बाळ विचारलं काल का नव्हतीस बाळ 4 दिवस? सर भांगलाय गेली होती. अशाही मुली आहेत. मी म्हणत नाही मुलं मुली सगळी वाईट आहेत. त्या मुलीला मी स्टाफ रूममध्ये बोलवलं. आमच्या मॅडमना सांगितलं की तुम्ही या महिन्यात जानेवारीचं तुम्ही पास काढून द्यायचा. धुमाळ साहेबांसारख्या व्यक्तींना मी फोन केला, साहेब तुम्ही यावर्षी तुम्ही 2 महिन्याचं. कोरे साहेबांना सांगितलं 2 महिन्याचा तुम्ही पास द्यायचा. माणसं देतात. वह्या पुस्तकं दिली. आज ती मुलगी DYSP म्हणून गोंदियाला काम करते. सचिन पाटील नावाचा मुलगा आहे, मुलांना आज सांगते. माधुरी मोहिते नावाची मुलगी वारसी माळवाडीला PSI म्हणून काम करते. विनायक औंधकर नावाचा मुलगा आमचा विद्यार्थी कराडला मुख्याधिकारी म्हणून काम करतो. माणसं जोडत राहा मुलांना. अभ्यास वाचन करायला खूप सोपं आहे. सावित्रीबाई फुलेंचा वसा आहे, लक्षात ठेवा. शेतीवाडी घरादारामध्ये आई वडिलांमध्ये वाटणी होईल, शिक्षणामध्ये वाटणी होणार नाही. तिथं समोर मॅडम बसलाय, तिथं शेजारी उजव्या डाव्या बाजूला माझे शिक्षक आहेत. सरांना मी म्हणू शकत नाही सर MA BEd झाला, तुम्ही MSc BEd झाला, 10वी पर्यंत शिक्षण मला द्या, असं कधी म्हणता येत नाही मुलांना. हे महत्वाचं आहे. हे का दाखवते? सावित्रीबाई ती प्रतिभाताई खूप चांगलं पुस्तक आहे. प्रतिभाताई एक लक्षात ठेवाय का, सर्वसामान्य खेड्यातली मुलगी, जळगाव सारख्या अत्यंत गरीब कुटुंबातून आलेली. नानासाहेब पाटील यांच्या कुटुंबातली मुलगी आहे, लक्षात ठेवा. टसटशीत खूप काय मुद्दाम दाखवतो इथं मुलींचं. मगाशी मला खामकर सर सांगताना म्हणले की सर मुलींचं प्रमाण चांगलं आहे. मुलींना तुम्ही चांगल्या रहमतपूर सारख्या खूप चांगल्या नगरीमध्ये आहात, हे खूप सुंदर आहे. स्वाती महाळंक नावाच्या विद्यार्थीने लिहिलं. मला म्हणली कराळे सर 4 ओळी मागल्या. प्रतिभाताई लक्षात ठेवा, लिहिता संस्कारांनीच मला बळ दिलं, पाठबळ दिलं. या संस्कारामुळेच मी आज धरून आहे. खूप सुंदर ठसठशीत कुंकू आहे. मागं बघा सॅल्यूट सलामी करताना मगाशी तुम्ही ज्यावेळेला जैनच्या घोषणा दिल्या, हे खूप सुंदर पुस्तक आहे. मुलींना असा आदर्श पाहिजे. चित्रपटामधल्या पिक्चरमधला तात्पुरता असता. आज 9वीला लक्षात ठेवा, सैराटमधली जी रिंकू राजगुरू आहे, मी परवा जिजामाता कन्या विद्यालय त्या शाळेत मी अकलूजला गेलो होतो. तिला लक्षात ठेवा 9वी नंतर शाळा सोडावी लागली. आणि माझं चॅलेंज आहे, 5-7 वर्षानंतर कुणी विचारत नाही. मुलांनो तुमच्याकडे जर चांगलं शिक्षण असेल, तुमच्याकडे MBBS झालात, MD झालात, चांगलं BEd झालात, BEd झालात, इंजिनिअरिंगमध्ये चांगला अभ्यास करा. आणि एक आहे मुलांनो, अभ्यासामध्ये एक आज कधी भाग घ्या, कधी मागं हटायचं नाही. वक्तृत्वामध्ये, निबंधामध्ये भाग घ्या. मी लक्षात ठेवा, वक्तृत्व निबंधामध्ये माझ्या एका सरांची 75 आहे. कालच मला फोन आला, सर लेख लिहा. रात्री बसून लिहिला, डोळ्यात पाणी येतो. सर मॅडमने आम्हाला कविता शिकवली, ती कविता आठवली. ती कविता ज्या वेळेला माझ्या डोळ्यासमोर येते, फाटकी कपडे होती. 7वीला असताना माझी आई मरण पावली. खूप घरची गरिबी होती, वाटत होतं शिक्षण सोडावं लागणार. 4 भाव 3 बहिणी, मी सगळ्यात 7 नंबर आहे. आमच्या सगळ्यांचे नंबर शेवट 7 आहेत. गाडीचा नंबर सुद्धा 7 शेवट आहे. आमच्या गाडी सगळे मोबाईल नंबर 7 आहेत. मला विचारतात सर 7 नंबर का घेतला? जगातलं 7वं आश्चर्य म्हटलं मी आहे, त्यामुळे माझा नंबर 7 आहे म्हणून. पण एका पोरानं मला व्हॉट्सअपला माहितीच पाठवली, सर 7 आकड्याचं महत्व तुम्हाला माहित आहे का? म्हणलं बाळ माहित नाही, पाठव की. त्यानं पाठवलं. लग्नामध्ये मंगलाष्टका किती म्हणतात? 7. कलर किती आहेत? जगात आश्चर्य किती आहेत? मुंबई किती बेटांचं शहर आहे? मला म्हणलं काय लागत, तू PhDच केलीस की म्हणलं. आणि परवा आत्माराम विद्यामध्ये रोगलेवडीला गेलो. 9वी 10वीच्या मुलांना मार्गदर्शन केलं. कार्यक्रम झाला आणि बाहेर आलो. तिथे कविता सांगितली, प्रेमाची ऍडमिशन नावाची. ती पोरगं 8 दिवस झालं मला सारखं छळते.
सर ती प्रेमाची ऍडमिशन कविता द्या की. अरे बाळ तू 10वी 12वी हो, 15वी हो, डॉक्टर हो, इंजिनियर हो, 10-15 वर्षांना कविता माग देतो म्हणलं. आता कुठल्या तरी पोरगीला दिची मोरस तर मार्काची म्हणलं. नाही म्हणलं तुम्ही ह्या जगात नसणार म्हणलं. तुला मारू का म्हणलं. माझं पोरगण पोरगी पाठवून म्हणलं मारून टाकतील तुला म्हणलं. तू काय का सांगतो 10 वर्षानंतर आम्ही नसणार. तुला कोणी सांगितलं म्हणलं. नाही रोज पोरग बरं का 8वी 9वीची मुलं असल्या कविता कशाला रे बाळा. मी सहज आम्ही आपली विनोदात्मक सांगत असतो. त्याच्यापेक्षा मी म्हणलं कोशिश करणे वालों की हार नाही होती, नन्ही चिंती जब दाना लेकर चलती है, ही कविता देऊ का. नको म्हणलं आमच्या शाळेच्या फळ्या व्हाय म्हणलं. बरं वंदे मातरम देऊ का. हाय म्हणलं मुख्याध्यापकांच्या केबिन मध्ये म्हणलं. बरं पसायदान देऊ का. हाय म्हणलं वर्ग शिक्षकांच्या तिथं आमच्या तिथं म्हणलं. मग काय देऊ तरी काय तुला. अरे पसायदान म्हणताना वगैरे तुमच्या जोश पाहिजे मुलांना. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तो शोनी मज द्यावे पसायदान हे जे गळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. खूप सुंदर लक्ष ठेवा. पसायदान तुम्हाला आज सांगतात 75च्या निमित्तानं ज्या सरांचं पुढे बघायचं आहे. खूप सुंदर कविता मला ज्या मॅडमनी ज्या सरांनी शिकवली 75च्या निमित्तानं लेख लिहिताना ती कविता आठवली. मॅडमने मला 9वीला शिकवली होती. खूप घरची गरीब परिस्थिती. सर मॅडम लक्ष ठेवा कुणी वाईट नसतं. लक्ष ठेवा तुम्ही पुश केलं पाहिजे. तुम्ही त्यांच्याकडे गेला पाहिजे. सर मॅडम इथं बसलेले 99% मी चॅलेंज सांगतोय. व्यासपीठावरची तर 100% सांगतोय. अत्यंत गरीब कुटुंबातनं एक वेळ आम्हाला जेवण मिळालं नाही. आता कोरे साहेब मला सांगत होते नगराचे साहेब सर म्हणजे मुंबईला गेलो 82 ते 90 मुंबईला राहिलो. अत्यंत गरीब हातानं स्वयंपाक करून टाकला करून लक्ष ठेवा खाल्ला आम्ही. अत्यंत लक्ष ठेवा. त्यांचं उदाहरण आहे. तुम्हाला मुलांना का सांगतो वाटतं नगराध्यक्ष झाले म्हणजे बाबा घरचं खूप चांगलं आहे. धुमाळ साहेब माझ्या शेजारी बसले. धुमाळ साहेब म्हणजे सर मी अत्यंत हालापिष्टा गरिबीतून वर आलो. कल्याणी फोर्ज मध्ये काम केलं. भारत फोर्ज मध्ये कल्याणी साहेबांच्या तिथं काम केलं. अत्यंत गरिबीतून वर आलो. आज ह्या खुर्चीवर आलोय. पण सर सहज सहज असं जे आलो नाही. हे मुलांना का सांगतोय याच्यासाठी कविता सांगतोय. आवडल्यानंतर जोरदार टाळ्या द्यायच्या. ताट बसायचंय. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. आमच्या TY FOSY 13वी 14वी 15वीची मुलं ना मी एखादी कविता म्हटली ना धडाधड बाकडी वाजवतात. मुली तर वर्गामध्ये येताना 2 पाय येतात. मुलं मुली बाहेर जाताना लंगडत चालतात. मला विचारतात सर पोरांना काही लय शिक्षा करता का काय. कारण मुलींचं आणि मुलांची सँडल तुटतात बाकडी वाजवून वाजवून. मला एकदा प्राचार्यांनी खामकर सरांसारखे बोलवलं. मला म्हणले तुम्हाला वर्ग वगैरे कंट्रोल होत नाही सर. सारखा तुमच्या वर्गात हसल्याचा आवाज येतोय. पोरं दंगा करतात. सर म्हटलं माझ्या वर्गातली पोरं सगळे आमदार खासदार होणार आहेत. संसदेत जाऊन बाकडी वाजवायचं प्रॅक्टिस तुम्हीच म्हणता ना प्रॅक्टिस केलं पाहिजे म्हणून. वर्गामध्ये मी सगळी पोरं मी कविता म्हणताना एक कविता आवडली धाड 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 धाड. दुसरी कविता झाली धाड 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 धाड. तुम्हीच म्हणता प्रॅक्टिस केलं पाहिजे. माझ्या वर्गातला कोणी डॉक्टर इंजिनियर होणार नाही. माझ्या वर्गातला प्रत्येक मुलगा आणि मुलगी आमदार आणि खासदारच होणार. हे लक्षात ठेवा. कशासाठी मुलांना तुम्ही हसला चांगलं विचारा. रस्त्यानं जाताना किंवा येताना रस्त्यानं हसू नका. नाहीतर मॅडम सर तुम्हाला मिरजला नेतात. मिरजला नेलं की कामात गेलं म्हणायचं. कराडला कुठं कोल्हापूरला नेलं की नॉर्मल आहे म्हणायचं. मिरजला की म्हटलं मेंटल झालं म्हणायचं. शिराभाताची तयारी करायची. त्यामुळं तुम्हाला सांगतो अभ्यास चांगलं लक्ष ठेवा. आहाराचं सुद्धा सांगतो तुम्हाला. चांगली मेथीची भाजी खावा. चांगली कोबी फ्लावर सगळं चांगलं खावा. वर्गामध्ये असताना आम्हाला जर सर विचारायचे कोणती कविता बाळ आवडली वर बोट करून आम्ही सांगायचो. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी. विद्यापीठ रेल शिक्षण संस्था शिवाजी विद्यापीठ यांच्या कमिटीवर काम करताना 10वी 12वीच्या बोर्ड मेंबर म्हणून आम्ही काम करताना हे मुलांना का सांगतो. मुलांनो हे निबंध येत असतात. माझं त्रिशतक झालं तर माझ्या भावना आहे. करुण नायर नावाचा मुलगा रात्रीपर्यंत त्याला खात्री नव्हती उद्या आपल्या संघात स्थान मिळेल का नाही उद्या आउट होईल का नाही. पण एका रात्रीमध्ये करुण नायरनं त्रिशतक मारलं. सचिन तेंडुलकरला लक्षात ठेवा जे जमलं नाही. ज्यांना महेंद्रसिंग धोनीला जे जमलं नाही ते करुण नायर नावाचा 25 वर्षाचा मुलगा ज्याचे वडील हिरवळीवर पाणी मारत होते. मुलांना स्वप्न सत्यात उतरायचं चांगलं उतरायचं कसं उतरायचं हे तुमच्या हातामध्ये. याच्यासाठी मन में हे विश्वास नावाचं पुस्तक खूप चांगलं पुस्तक आहे. सार आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर कळेल याच्यामध्ये विश्वास नांगरे पाटील साहेब आपल्याकडे पोलीस लक्ष ठेवा महानिरीक्षक आहे. खूप सुंदर पुस्तक लिहिले. कोकरूड नावाचं शराळा तालुक्यातलं आहे. काय गरिबीतनं माणूस आला शून्यातनं विश्व निर्माण केला. APJ अब्दुल कलाम. पुढे बघा APJ अब्दुल कलाम यांचं अग्निपंख नावाचं पुस्तक. MSCला पैसे नव्हते BSCला पैसे नव्हते. ताट बसायचं आहे. BSCला पैसे नव्हते. बहिणीनं कानातल्या रिंग्या दिल्या आणि APJला सांगितलं अब्दुल जा सोनाराकडे जा आणि ही पुडी घेऊन जा. ज्या वेळेला हा मुलगा गेला बहिणीनं सांगितलं पुडी खोलायची नाही वाटेल. हा मुलगा गेला सोनाराच्या सराफाच्या कट्ट्यावरती. शिक्षण संस्थेचं वसंतदादा प्राथमिक विद्यालय माध्यमिक विद्यालय आणि